नमस्कार मंडळी, तुम्ही मला ओळखत तर असाल. नाही मला नसतं ओळखा. मी कुठे एवढा मोठा क्रिएटर आहे. माझं नाव स्वरूप चव्हाण. तर मी आज चालू करत आहे माझ्या लाईफ मधला पहिला ब्लॉग. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. आणि तुम्हाला तर माहिती, माझे रील असो किंवा ब्लॉग असो, मी तर फक्त तुम्हाला हसवण्याचं काम करतो. त्यामुळं माझे ब्लॉग बघायचे आणि फक्त हसायचं. आणि मी ब्लॉग काढायला चालूच केला होता, पण तेवढ्यात माझ्या मागे लय उद्योग. काय सांगू तुम्हाला, लय काम आहे मला. आता तुम्ही म्हणता तुला काय काम आहे. आता हे बघा, दाऱ्यावर आलोय मी. थांबा, हे बघा, असं दारे द्यावं लागते. सोपं काम नसतं बाबांनो, लय उद्योग माझ्या माग. आणि आता तुम्ही म्हणता मकाला दारं देतोय काय तू. ही मका नाही बरं का, ही अमेरिकेवरनं मागवलंय. ही वेगळाच प्रकार आहे. आणि तुम्ही म्हणताना आता ही मकाच आहे, पण मका नाही. आता हो का, हे बघा, ह्याचा फोटो काढा आणि गुगलला सर्च करा आणि मला सांगा हे काय आहे. मग बघू आपण काय आहे ते. तुम्हाला माझा चेहरा काळा दिसत असेल, काय करणार, आता काळाच आहे माझा चेहरा. त्यामुळे घ्या समजून जरा काय. हा म्हणतात ना, हम काले हुए तो क्या, हम दिल वाले है. आणि मी पण तसंच आहे, बाकी काय नाही हो. एक गोष्ट सांगू का, जर तुम्हाला बसून पैसे कमवायचे असतील ना, माझ्यासारखं असं दारे दुरे नाही द्यायचे असतील ना, तर एक काम करायचं. जेवढी शेती असेल का, शेती ते सगळी जिंकून टाकायची आणि मस्त बसून खायचं. त्याच्या आईला मेलं म्हणजे गेलं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तर आता मी आलोय, माझं दार झालंय. आता म्हणलं थोडंफार खावा पोटाला, त्यामुळे चाललोय घरी. आता जाता जाता म्हणलं तुम्हाला हे दाखवून जावं. हे आता तुम्ही सांगा फक्त मला हे काय आहे. आता काय जण म्हणते संत्रा आहे. बरोबर, ही संत्राच आहे. पण ही महाराष्ट्रात आपल्याकडं पहिल्यांदाच आली. त्याचं नाव म्हणजे टेंजेरियन संत्रा. आणि हे बघा, आता सध्या आम्ही हा बार धरलाय. तर तुम्ही बघू शकता. आता हे तुम्हाला फुलं काय दिसतात, कारण बाकीच्या फुलांची सेटिंग भरपूर झाली, त्यामुळे तुम्हाला ते नाही दिसू शकत. पण कदाचित हो काय मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा. आणि जर तुम्हाला संत्र्याचे आमच्या रोपं पाहिजे असतील तर मी तुम्हाला नंबर देतो. त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा, तुम्हाला रोपं भेटून जातील. तर हे बघा कसं वाटतंय मस्त मध्ये. जातो मी आता. काय त्याच्या आईला तुम्हाला दाखवू कटाळा यायचा मला. खातो थोडं पोटाला, बघू मग दाखवतो तुम्हाला अजून काहीतरी नवीन. माझ्याकडे सगळं नवीनच असतं हो, कारण मीच नवीन आहे. मी हलका आहे, नात करायचं नाही. आणि माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे. आता हे बघा, शेततलाव कसा आहे. शेततलाव 2 एकर मध्ये बांधलाय हा शेततलाव. आणि परत आमच्या शेजारीच बघा हे 2 शेततलाव. ते आपले नाहीत समजा, शेजाऱ्यांचे आहेत. कसं वाटतं व्ह्यूज हा, मस्त ना, एकदम ओके ना. मी ओकेच दाखवतो, त्यात नका तुम्ही काळजी करू, ओकेच दाखवणार. हे बघा संत्र्याची बाग कशी दिसते वरनं. नाद दिसणार हो. तिकडं पण एक शेततळ आहे, ते 1.5 एकराचं आहे, हे 2 एकराचं आहे. जेवण केलं आणि मी खाल्लं पनीर. आता तुम्हाला तर माहित असेल पनीर खायला किती भारी लागतं. पनीर खाल्लं आता मी. आता मस्त मध्ये मला स्टिंग प्यायची इच्छा झाली. मग आता स्टिंग प्यायला जावं लागतंय वाटतं. आणि काय करावं, स्टिंग प्यायला पैसेच नाहीत राव. तेवढं पाठवा 20 एक रुपये असतील तर. स्टिंग प्यायला पैसे नाहीत म्हणून बसलोय. बघू आता कोणाला तरी टाकावं लागेल स्टिंगला, मग प्यावं लागेल. सांगतो तुम्हाला कोणाला टाकलंय ती. आता जातोच मित्राच्या हॉटेलवरती. कसा आहे रस्ता सुनसान. काल मला का नाही इथं रस्त्यात वाघ दिसला होता, पण वाघ मला बघूनच पळून गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, वाघ डेंजर आहे का मी डेंजर आहे. बघा मग, नाद करायचा नाही माझा. वाघ काय करतोय.
आपणच लय मोठा भाग आहे. ही बघा आमच्या वस्तीवरची शाळा. आज मला स्टिंग पाजणारा हा माझा दोस्त तुमकाई हॉटेलचे सर्वा. हो सर, तुमचा रोजचा टर्नओव्हर किती आहे सांगा बरं आपला रोजचा. मग बघा आता 20 रुपये गेले म्हणजे काय होणार आहे ह्यांना. काय काय भेटतं तुमच्यात? तुम्हाला काय पाहिजे बघा ना. आम्हाला कोंबड्याचे पाय पाहिजे तर नाही कोंबड्याचा अंडा आहे पाहिजे. हसतं होय त्याला बी. चालेल मग तुम्ही असंच बसता का दिवसभर मोबाईल घेऊन? आणि तुमची उलाढाल किती म्हणला? अहो सांगा ना, ती कसं आमच्या सबस्क्राईब लोकांना कळलं पाहिजे नेमकं कसं आहे काय आहे. आता सध्या आहे तर 13, पण तुम्ही बोलला तर पण 14 होऊ शकते तर. हा मग देणार ना स्टिंग पाजणार ना. सर तुम्हाला फोन केला मी स्टिंग पाजला तानगा नाही. तुमचा टर्नओव्हर 4.5 कोटीचा म्हणताय 20ची स्टिंग पाजन आहे. पाजा राव पाजा आहे का? आलो काही आमच्या बघा ह्यात तर काहीच नाही. ओनर स्टिंग आणा 2. या लवकर. या स्टिंग पाजणारे आमचे मित्र पांडुरंग कदम, ह्यांचा दूध धंद्याचा व्यवसाय आहे. पैसे स्टिंग पाजतो म्हणला असं नाही. असं नाही करायचं. तर मी स्टिंग पितो नाही तर संपला विषय. पाजणार ना? पाजणार दोस्त आहे माझा. हो का, ह्यांनी तर स्टिंग घेऊन आले तर ओनर. तुमच्या तर्फे माझा खर्च असा असतं का? हो सर फोडाव. हे बघा हे ओनर आमचे जरा बुद्धीत पांगळे आहेत, समजून घ्या तुम्ही. हे बघा हे असले स्टिंग पाजते तर ह्यांच्या आईला ह्यांना भेटती कितीला भेटती हो? नाही भाऊ सांगा ना, ते जाऊन द्या. 18ला भेटते ना, आम्हाला 20 रुपये म्हणजे मित्रांकडनं बी 2 रुपये काढते तर. बघा काय करायचे, तुम्हाला कठीण आवडली असेल ह्याची. काय नाही संपला विषय ह्यांचा. हा हो का, काय नाही. तुम्हाला लग्न करायचे की नाही? फुटला मोबाईलला लागला चंदन. आणि हे तर काय हे टोपनच खातो, ह्याचा काय नाही विषय. जाऊन द्या क्या समजून जरा. बारका बोर काय ए मूर्ख काय ही जरा पांगळा आहे ती. जाऊन द्या घ्या समजून. बंद करू? हा बंद करा म्हणतो ही मला. ब्लॉग करू का बंद? तर आजचा ब्लॉग इथं संपणार आहे. इथून पुढं ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब करून कमेंट जर केली ना, ह्या आमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला रोज एक स्टिंग फ्री भेटेल. धन्यवाद.